नमस्कार, मी मानसी गवंडे. तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. रांगोळी स्पर्धा. रांगोळी स्पर्धा घ्यायला गेल्यावर खूप सारा पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे आता टेन्शन आहे की स्पर्धा खेळायच्या कशा. तर याच्यावरती मी एक मार्ग काढलेला आहे. तो काय मार्ग आहे चला तुम्हाला दाखवते. या बादशाने आम्हाला खरी आयडिया दिली की रांगोळी स्पर्धा रद्द नाही झाली पाहिजे, है ना? बरोबर आहे. पावसामुळे किती वेळा पुढे आपण ढकलणार, पुढचा रविवार. मग काय आपण काय प्लॅन केला? रांगोळी कशी काढायची? रांगोळी कशी काढायची? प्रत्येकाच्या आपल्याकडे 3 रूम अवेलेबल आहेत. प्रत्येकाकडे लाद्या आणा, प्लाय आणा, त्याच्यावरती रांगोळी काढा. सिंपल, उलट मस्त. खूप छान केलंस, पण आवडलं. आता याच्या पुढे आपल्याला टेन्शन राहणार नाही. रांगोळी स्पर्धेला पाऊस पडला तरी, कारण की पावसाने गोंधळ घातला आपला. आता काय त्याला पण ऍडजस्ट करून चालायला पाहिजे. भाडोत्री आमचं माळा रिकामी करू, माळावर काढू. का रे, मोठी जागा आहे माळावर. पण उलट सगळे एकत्र बसले तर बोलत टाइमपास होऊन जाईल. चला तर आम्ही तर रांगोळी काढतोय. बाय बाय सगळ्यांच्या घरात. त्यांची पण सोय त्याने बाजूच्या रूम मध्ये केली. आपण नंतर बघूया. चलो, याने खूप मेहनत घेतली. स्टार्ट नाही केले अजून का? तू काय काढतोयस रे? हे काय काढलंय? मछली. ओ सोहम, इकडे पण आपण फर्स्ट टाइमच आहे. 9 वाजले. रांगोळी काढली बघा मी. कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. मैत्रिणी पण खूप सज्ज झाल्या. अरे मीनाक्षी झाली काढून ना? झाली दमलोय आम्ही. तर आम्हाला लागोपाठ प्रोग्राम दिले. पुढच्या 15 तारीख आहे. नंतर आमची 18ला पालखी असते, 20ला पारायण, नंतर 22ला भंडारा. मग ते एकदम लेंदी काम व्हायला लागतं. तर मग ग्रंथाने आम्ही म्हटलं, अध्यक्षला म्हटलं तुम्ही सोबा जे कोणी आम्ही 4 रूम ऍडजस्ट केले. तिथे आम्ही बाहेरून लाद्या आणल्या. सहयोगाने आमची ते लादीकरण झालं. त्या लाद्या घेतल्या. म्हटलं तुम्ही गिरवा. प्रत्येकाला घरी जाऊन सांगितलं की तुम्ही घरात काढू शकता, कुठेही काढा. तुमच्या आम्ही घरापर्यंत पोहोचतो. पाऊस आहे, काय पर्याय नाही. त्या पद्धतीने आम्ही थोड्या, म्हणून आज एवढा लेट नाही. तर आमचं कसं सकाळी आम्ही आदल्या दिवशी सांगतो तर 9:30 पर्यंत या गोष्टी व्हायला पाहिजे. प्रत्येक एवढा सगळं रेडी. अर्जुन, तुझी रांगोळी कोणीतरी कोणी विस्कटवली? मला नाव माहिती आहे. मला नाव माहिती आहे. एकत्र बघतो ना या वेळेला, म्हणून थोड्या बायका म्हटल्या गप्पा टप्पा होतात.
नेट छान ही लहान गटामध्ये ही आपल्या मोठ्या गटामध्ये. काय नाव ते ग तुला हा कंटाळा आलाय. झालंय सगळे रांगोळी वगैरे बघून आता ते लोक नाव काढतायत. माझं नाव आलंय. काय माहिती नाही, मी बघितलं माझं नाही. नाव नाही घेणार कारण माझं तो आर्यन आहे ना, आर्यन महापती, हा. त्यांनी काय ड्रॉइंग काय रांगोळी काढली. डॅडी काढलंय हा मस्त काढले. पुढची माझा काढा. हा हा निळा रस्ता आहे. मी खूप थकले जाणून यार. झोप. उद्या तर काय नाही, उद्या तर मंडे आहे. तुझा कॉलेज आहे ना. हाँ मंदिर डबा देने के लिए मुश्किल है. तेरे को डब्बा नहीं मिलने वाला है. क्या बोलना है तेरे को इस पे. कट क्या माझ्या हायस तू कुठून कट करतो पुढचे बघा आता खायचं एक भाऊ तिला हळद लावतोय. विकासची मेहनत खरोखर एवढं मोठं पुरा महाराष्ट्र भारताच्या बाहेर रांगोळी गेली यांचं आणि असे आपल्याला ग्राउंड लेवलला लोक आहेत सातत्याने. आणि आजही जसं आपला तुम्ही गणपती आपल्या दिवाळीमध्ये बघितलं असेल की दशावतारचं त्यांनी जे आज रांगोळीचं प्रदर्शन केलेलं आहे. बऱ्याच वेळी लोक इथे फिरतात की काही लोकांना वाटलं हा काय माणसं वेड्या की ही खरंच वेडी असतात. ही माणसं वेडी असतात, ही समाजात नसतात. त्यांच्या आई वडिलांचे नसतात, त्यांच्या बायकोचे असतात, मुलांचे नसतात. हे ब्रश घेऊन चालतात. यांना जेव्हा कंटाळा कुठे वस्तू काय करू शकतात. हा यांचा लुक आहे ना, यांची आयडेंटिफाय. आणि यांच्यासाठी खरंच जोरदार आहे वाजवा. त्यांचा वापर कसला केला पाहिजे, ती रांगोळी तिथे का नाही, बॅकग्राऊंड का नाही, त्या खरंच गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यांनी काहीतरी चुका सांगले इथे बघा. नाही 22 नोव्हेंबर पण नाव घ्यायला नका. सगळ्यांनी एकत्र या. आणि जोरदार वाजवायचे. आमच्या छत्रपती गोविंदा पत्ता बसवून आम्ही बरेच वर्ष एकत्र काम करतोय. रोहन या रे या. अर्जुन इथे बघा. नक्कीच या. 10 दिवस आधी करू. आजच्या होणार. थँक्यू. चल जोरदार काय. आपण सुरुवात आपण 3 ग्रुप केलेले. एक सिनियर सिटीजन, आया बाया, त्याच्यानंतर मध्यम, नंतर आमच्या 4 ओळ्या. आता आमचे खजिनदार प्रल्हाद नाटेकर आतापर्यंत पोहोचू शकले नाहीत. आलाय का. चालीस थंड तो लवकर. आर्यन ओके. मध्यम गटात आज महाराष्ट्र शान डॅडी त्यांचा जे फोटो काढलेला त्यांचा आर्यन महाबधी त्यांचा फर्स्ट प्राइज आलेलं आहे. 2 शब्द पटकन बोलायचे. वेळ आपल्याकडे कमी आहे, बोललं पाहिजे. त्याच्या आधी तू काय काय चित्र काढलेली आहेस. बाळासाहेब ठाकरे सुद्धा काढलेले आणि दिघे साहेब सुद्धा काढले. ही प्रेरणा आईकडनं आली, वडिलांकडनं, हे आम्हाला ऐकायचं नाही. तुला कसं इंटरेस्ट झाला 2 शब्द सांग. हे मला लहानपणी बसण्याचं आवडतं. ड्रॉइंग काढायला, रांगोळी काढायला. मी स्केच काढतो आणि कधी कधीच काढतो. कंटाळा आला की काढतो. पुढच्या वर्षी माझा ठीक आहे. मला एवढं सांगेल कंटाळा म्हणून हा छंद जोपासू नको. तर इंटरेस्ट घे, अभ्यास कर. एक अशी अट होती की महिलांसाठी आपण टिपक्यांची रांगोळी ठरवलेली. ते सर्वांना माहिती आहे. त्या टिपक्यांच्या रांगोळीमध्ये पोर्ट्रेटमध्ये आपल्या काय नाव त्यांचं काही ठिकाणी पोर्ट्रेट काढले किंवा चांगले टीचर्स काढले. विषय असा आहे महिलांसाठी टिपक्यांची रांगोळी होती आणि मुलांसाठी असं टिपक्यांचीही काढू शकतात, कार्टून्सही काढू शकत असतात. त्यामुळे द्वितीय प्रतीक जात आहे सुंदर असं काढलेलं चित्र नीलम पोळ.
नाही तू तुझा फंडा नसेल मधून तुला जे आवडते तेच कर त्याबद्दल नो डाऊट ओके पण ती टिप्प्यांची एकादशी होऊ शकली असते होते मी तुला दाखवेल ओके धन्यवाद हरकत नाही लहान गटामध्ये सिनियर सिटीजन उत्तेजनार्थ पाहिजे त्या अमोहा तू फक्त काय बोलायचं नाही फक्त काय काढलं ते फक्त सांगायचं तू काय काढलं ओके पांडा उत्तेजनार्थ विघ्नेश जयराम मी काढलं फ्लावर ओके पण ते काकाने काय विचारलं काय फ्लॉवर काढलं तर सनफ्लॉवर सनफ्लॉवरचा कलर असतो लाल की पिवळा ओके तर अर्जुन नाटेकर मी काढले ठिपक्यांची रांगोळी 14 ठिपके धन्यवाद त्यानंतर काव्या माने मी शिवलिंग काढले त्यांची मी नावं घेतोय ना ही उत्तेजनार्थ आहे प्रत्येक उत्तेजना म्हणजे त्यांना पण वाईट नको पण ही उत्तेजन नंतर आपण प्राईज डिस्ट्रीब्युट करतो जाऊ त्यानंतर आराध्य नाटेकर टीव्ही काढली मी टीव्ही काढला ओके मीनाक्षी थँक्यू त्यानंतर सिमरन टीव्ही बघू म्हणून टीव्ही काढली कळस काढलं अंडीचा अंडी कलर्स नसतो अंडीची अंडी असते हे लक्षात ठेव ओके त्यानंतर आमचा विठ्ठल कुठे गेला निकेत ओके ते पण उत्तेजनामध्ये नंबर दिलेले आपण त्यानंतर आता आपण लहान गटातले प्राइज डिस्ट्रीब्यूट करतो सर्व चौथ्यापासून सुरुवात करतो आपण सानवी कदम छोटा गट तू काय काढलं ओके जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे त्यानंतर तृतीय प्राइज नाही दिलं पाहिजे होतं भूमी कदम मी गणपती काढलेला ओके सेकंड प्राइज सोहम मी टिपक्यांची रांगोळी काढली आहे 15 टिपके ओके आणि प्रथम पाच गेस करा नाम बोला लक्ष्मी पुन्हा यूपी का नारा अपने साथ चली रहे लक्ष्मी दुबे जोरदार टाळ्या मी काढला आहे टॉम अँड जेरी मला मागच्या वर्षी पण प्राइज भेटलेला पण या वर्षी भेटले ते मला माहिती नव्हतं पण चांगलं थँक्यू तुला अधिकारी सांग आता सांग आता मोठा वादाचा विषय आहे या लोकांना कधीच काय टेन्शन नाही त्यांची बघ जीव कशी चेहरे बघा चेहरे सर्वांच्या बायकांचे सॉरी आम्ही यांच्यात पण उत्तेजन केले कारण कसं सर्वांच्याच रांगोळी चांगल्या होत्या म्हणजे आम्हाला धंद्याला लावा काय हरकत नाही 1000 एक आपल्या वर्गणी काढायला लागेल सर्वांच प्राइज देऊया 1000 पावती फोडा लागेल बक्षीस पाहिजे उत्तेजनार्थ सुरुवात करतोय विद्या पांचाळ या 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 खूप वर्षाने आले हरलेली 2-3 वर्षांनी रांगोळी काढली आणि 14 टिपक्यांची रांगोळी काढली व्हेरी गुड ओके नंतर आमच्या सिनियर सिटीजन यंग लेडी रेश्मा माने या
मला एवढंच म्हणायचं. आता आपण याचे 4 स्पर्धक काढलेले आहेत आपल्या रांगोळीचे. चौथा क्रमांक उलटे पाय. पूजा लटके. पूजाजी या. अरे उलटे पाय. गेल्या 2 वर्षापूर्वी चांगली डान्स करत होती. रांगोळी करते, यावर्षी डान्स करणारच की नाही? थोडासा वेळ काढावा लागेल. पप्पांची परमिशन असं काही नाही ना? ओके ओके, तुला वेळ तर बाबा. ओके 15 ठिपक्यांची काढली आहे रांगोळी. व्हेरी गुड. थँक्यू. आता तृतीय पारितोषिक आहे विना ठोंबरे. माझी गव्हांडे. टाळ्या वाजवायचं ते वाजवा का, असं काय प्रॉब्लेम नाही. या 2 शब्द बोलायचे. नाही ते तू इकडे सांग, माझा काय प्रॉब्लेम नाही. आणि सर्वांनी रांगा बघा आणि घरी जावा आपापल्या. मी 21 रांगोळी काढलेली. धन्यवाद मंडळाचं. थँक्यू. आणि प्रथम पारितोषिक उशिरा का होईना नाटेकर मीनाक्षी. धन्यवाद. पहिला नंबर दिला. सर्व महिलांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. कारण आपण ऍक्च्युली काल रात्री डिक्लेअर करणार होतो, पण पावसाचं काही खरं नव्हतं. आमच्या नंतर सुद्धा या मुलांना सांगतो, आपल्या लोकांना मोठं करा. थँक्यू माकरण नाटेकर. आज प्रल्हाद नंतर तू जे दुवा सांभाळतोय या मंडळाचा, खरोखरच आम्हाला अभिमानास्पद आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. आणि सर्व महिलांचे एवढा उशीर आम्ही तुमच्या घेतला त्यामध्ये आम्ही थोडीशी माफी मागतो, पण हा कार्यक्रम इथे सुंदर पद्धतीने झाला. धन्यवाद. थँक्यू. माझ्या परम मित्र मकरन नाटेकरने मला आयडिया दिली की वहिनी आपण घरात स्पर्धा चालू करूया. आता आम्ही पुढच्या वर्षी जरी पाऊस पडला तरी आम्ही रांगोळी स्पर्धा घरामध्येच करणार. पूर्ण चाळीतल्या लोकांनी आमच्या पूर्ण मेहनत घेऊन रांगोळी स्पर्धा आम्ही पार केलेली आहे. आम्ही पावसाला सुद्धा घाबरलो नाही. तुम्हाला आमच्या रांगोळी कशी वाटली नक्की सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि चॅनल नवीन असेल तर बाय. थँक्यू.